आणि यांची तक्रार अमित शहाकडे केली. ऑपरेशन कमळ राबवलं जात आहे अशी त्यांची तक्रार होती. त्या संदर्भामध्ये अमित शहाबाईंनी पण त्यांना सांगितलंय की माझं लक्ष आहे महाराष्ट्रावर. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? आता अमित भाईंनीच बघितल्यावर मी काय बोलायचं? त्यांचं लक्ष आहे म्हटल्यावर मी काय बोलू त्या संदर्भामध्ये? मला वाटतं आपणच दाखवत आहेत. काल मला वाटतं शिंदे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते. अमित भाईंची त्यांची भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदे साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत. कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे. मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाहीये. काय असेल मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील. देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल. आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे. काही झालं असेल आपण कोणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला झालंही असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही. शिंदेच्या शिवसेनेला नाही मला असं वाटतं की ते उभाठामध्ये आहेत. हा शिंदे सेनेतून जर मी घेतलं असतं त्यांच्याकडे आहे त्यांचा म्हणून मी घेतलं असतं तर गोष्ट वेगळी. आता आमचं ठरलं की बाबा एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत फार करून पण उभाटामध्ये आहे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसमध्ये आहेत अशा लोकांना पक्षात घ्यावं आमची सगळ्यांची भूमिकाच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी घेतलं. आम्ही नसतं घेतलं तर काल त्यांनी घेतलं असतं अजितदादांनी घेतलं असतं. अशी आमची भूमिका क्लिअर आहे की आमच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना फार आम्ही ओढाताण आमच्यामध्ये करायची नाही. पण जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना घेतलं तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही.